राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी. बातमी मागची बातमी, शोध सत्याचा. शेतकरी बंधूंनो, आमच्याकडे हायटेक टेक्नॉलॉजी मशिनरींचा वापर करून नामांकित कंपन्यांची विविध प्रकारची रोपे ऑर्डरप्रमाणे खात्रीशीररित्या उत्तम गुणवत्ता व दर्जेदार क्वालिटीत तयार करून घरपोच मिळते. शेतकऱ्यांच्या विश्वसनीय व हमखास उत्पादन देणाऱ्या बियाण्यांचे व रोपांचे BL गांजवे अँड कंपनीच्या मळगंगा ॲग्रो हायटेक नर्सरीला आजच भेट द्या. तसेच मुंबई, पुणे, नाशिक, ओतूर, नारायणगाव, संगमनेर, चाकण यांसारख्या कृषी मार्केटच्या डेली सर्व्हिसमध्ये मिरची, गवार, भोपळे, दोडके, कोबी, फ्लॉवर, कारले, शिमला मिरची, वांगी त्या सर्व प्रकारच्या भाजीपाल्यांची खरेदी व विक्री केली जाते. आमचा पत्ता मळगंगा हायटेक ॲग्रो नर्सरी, साकूर फाटा जवळच, पिंपळगाव देपा, तालुका संगमनेर. संपर्कासाठी प्रोप्रायटर बाबासाहेब गांजवे पाटील. मोबाईल नंबर 7507354521. आत्ताची सर्वात मोठी बातमी संगमनेर तालुक्यातून येते. करे घाटामध्ये इनोवा गाडी पलटी झाली आणि लाखो रुपयांचा गुटखा बाहेर पडला. यामधील आरोपी जखमी असून पोलीस कशा प्रकारे पुढील कारवाई करतात याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष वेधलं गेलं आहे. संगमनेर तालुक्यातील करे घाटामध्ये MH01 BB 9149 क्रमांकाची इनोवा गाडी दरीमध्ये कोसळली. या अपघाताची माहिती मिळताच संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंके यांनी घटनास्थळी धाव घेतली. यातील दोन्ही युवकांना तातडीने उपचारासाठी संगमनेर शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्यानंतर पोलिसांनी ही गाडी क्रेनच्या साहाय्याने दरीतून वर काढली असता या गाडीमध्ये परराज्यातून आलेला जवळपास 8,37,000 रुपयांचा गुटखा संगमनेर शहर पोलिसांनी जप्त केला. यातील दोन्ही आरोपी हे या अपघातामध्ये गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या ठिकाणी सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश शिंदे, शांताराम झोडगे, बाबासाहेब शिरसाट यांनी या इनोवा गाडीतून विमल पान मसाला, रजनीगंधा पान मसाला असा जवळपास 8,37,000 रुपयांचा गुटखा जप्त केला. या प्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. यातील जखमी आरोपींची प्रकृती चिंताजनक असून हा गुटखा कोणाच्या सांगण्यावरून कोठे जाणार होता याचा तपास केला जाणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंके यांनी दिली आहे. यापूर्वी तालुका पोलिसांनी सायखिंडी फाट्यानजीक एक स्कॉर्पिओ गाडी पकडली होती. तिच्यातही लाखो रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला होता. अन्न व औषध प्रशासन तर पोलीस प्रशासनाकडून या कारवाईत कशा प्रकारे तपास केला जाणार आहे, गुटखा तस्करीचे रॅकेट व गुन्हेगारांची साखळी शोधण्यात कितपत यश येईल याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष वेधलं गेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, संगमनेर. आज दिनांक 9 जुलै 2026 रोजी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास बातमी मिळाली की नाशिककडून करेघाटातून संगमनेरकडे येणारी इनोवा गाडी क्रमांक MH01 BB 9149 या गाडीचा अपघात झालेला आहे. ती रस्त्याच्या कडेला पलटी झालेली आहे दरीमध्ये. तर आम्ही स्टाफसह त्या ठिकाणी जाऊन सदर गाडीची खात्री केली. तर त्या गाडीमध्ये 2 जखमी तरुण होते. ते आमच्या जाण्यापूर्वीच दवाखान्यात शिफ्ट केलेले होते. ते जखमी आहेत. त्यांची माहिती घेणं चालू आहे आणि सदर गाडीचं लोकांच्या समवेत गाडी रस्त्यावर घेतली असता सदर ठिकाणी गाडीमध्ये 8,37,000 रुपयाचा गुटखा, ज्याच्यामध्ये विमल आणि इतर रजनीगंधा वगैरे बाय प्रॉडक्ट आहेत, तो बाहेर राज्यातला गुटखा ते घेऊन येताना गाडी पलटी झालेली आहे. तर सदरमध्ये जे आरोपी आहेत त्या आरोपींना लवकरच आपण गुन्हा दाखल करून अटकेची कारवाई करीत आहोत. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.